ठाकरेंचा छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरग्रस्तांसाठी हंबरडा मोर्चा सुरू होतोय. मग ते सरकारकडनं मदत जी दिलेली आहे ती मी माग सुद्धा एकदा बोलताना बोललो होतो, त्यांच्या काळामध्ये जेव्हा शेतकऱ्यावर संकट आलं, आपत्ती आली, शेतकरी अडचणीत सापडला, त्यांनी जेवढी मदत दिली नव्हती त्यापेक्षा ज्यादा मदत महायुतीच्या आत्ताच्या सरकारनं या पुरामध्ये सापडलेल्या शेतकऱ्याला दिलेली आहे. त्यामुळं आता त्यांनी हंबरडा मोर्चा काढू दे, आता आणखीन कसला मोर्चा काढू दे. लोक आता सुज्ञान आहेत. तुमच्या काळात काय मिळालं आणि आत्ताच्या काळात काय मिळालं हे लोक समोर डोळे उघडे ठेवून बघतायत. त्यामुळे हे केवळ आता लोकांना निव्वळ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न उभाटाच्या लोकांचा चाललेला आहे. याचा जनमानसावरती काही परिणाम होणार नाही. लोकांना माहिती आहे, आज 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज हे आता शेतकऱ्यांना अडचणीत सापडलेल्या, पुरात सापडलेल्या, अतिवृष्टीत सापडलेल्या शेतकऱ्याला आपण दिलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रातला शेतकरी मदत देणारे कोण आहेत आणि केवळ अशा पद्धतीचे मोर्चे काढणारे कोण आहेत हे जाणून आहे. एकंदरीत राज्यात जी अतिवृष्टी झाली त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील मान, खटाव आणि फलटण जिल्हा तालुक्यांचा समावेश दिसतोय. मात्र गेले 4 ते 5 महिन्यापासून सलग पाऊस असल्यामुळं 70% पेरण्या रखडल्या आणि जे पेरणी झाल्या त्याचं उत्पादन निघालं नाही. शेतकरी संकटात सापडलाय. प्रत्यक्ष स्थळ पाणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. त्यामुळं पुरवणी तालुक्यांची यादी सुद्धा सुधारित GR मध्ये समाविष्ट केलेली आहे. आम्ही तुम्हाला पहिल्यांदा सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना सांगितलं होतं की या अतिवृष्टीमध्ये, पूर परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, एकही शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार नाही. बेस्ट कामगारांच्या विषयावरून आज उद्धव ठाकरे म्हणाले की बेस्टची निवडणूक विसरून जाऊ. आता ठाकरे ब्रँड सुरू व्हायचा होता, आता सुरू होईल राज ठाकरे सोबत. याचा अर्थ आतापर्यंत ठाकरे ब्रँड नव्हता? माझा उलट प्रश्न आहे. तुम्ही काय म्हटला, मान्य उद्धव साहेब काय म्हटले, ठाकरे ब्रँड सुरू होईल. म्हणजे आता सुरू होईल का? आता सुरू. ठाकरे ब्रँड एकच आहे महाराष्ट्रात. वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब. तो ब्रँड काल होता, आज आहे आणि उद्याही राहील. आता त्या नावाखाली हे जे कोणी स्वतःचं नाणं चालवायचा प्रयत्न करतायत, गर्दीत दुंडा पैसा चालवणं ज्याला म्हणतो, त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यांनी स्वतःच्या तोंडानं कबूल केलं ते बरं झालं की अजून आमचा ठाकरे ब्रँड सुरू झालेला नाही. याचा अर्थ त्यांचा ब्रँड अस्तित्वात नाही हे एक प्रकारे त्यांनी मान्य केलं.